नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 100 दिवसांचा फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आपण नागरिकशास्त्र हा विषय पाहत आहोत। या विषयात आपण प्रश्न निर्मितीवर जास्त भर दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवाल। चला तर आपण तिसरे प्रकरण पाहणार आहोत, केंद्रीय कार्यकारी मंडळ। पहिल्यांदा आपण पाहणार आहोत संघ शासनाची रचना। संघ शासन म्हणजे केंद्र शासन। बघा प्रश्न, संघ शासन म्हणजे टिंबटिंब होय तर केंद्र शासन। संघ शासनाचे आपल्याला काही प्रकार दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। संघ शासन, राष्ट्रपती, कायदेमंडळ। कायदेमंडळाचे सुद्धा दोन प्रकार दिले आहेत, लोकसभा व राज्यसभा, तसेच कार्यकारी मंडळ, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ। कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्थेच्या 3 शाखा असतात आणि जनतेचे हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी ते काम करतात। बघा आपल्याला इथे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, शासन संस्थेच्या 3 शाखा कोणत्या? तर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ। ही कोणती कार्य करतात? तर जनतेच्या कल्याणासाठी ते काम करत असतात। पुढे आपल्याला दिलेला आहे, राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आणि प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत। बघा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, टिंबटिंब हे नामधारी प्रमुख आहेत किंवा राष्ट्रपती हे टिंबटिंब आहेत? तर नामधारी प्रमुख, तसेच प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत। इथे आपण राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करायची नाही। भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो। बघा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होतो? तर राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ। पुढे आपण पाहणार आहोत राष्ट्रपती। भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत। बघा प्रश्न, भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार कोण सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत? तर राष्ट्रपती भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात। राष्ट्रपती हे भारताच्या प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा। संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे। बघा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता कोणाला दिली आहे? तर राष्ट्रपतींना। देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो। देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? तर राष्ट्रपतींच्या नावाने चालतो। प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते। बघा प्रश्न, प्रत्यक्ष व्यवहारात कोण राज्यकारभार करत असते? तर प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ। राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत। कोण नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत? तर राष्ट्रपती। तसेच प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत। राष्ट्रपतींची निवड, तर आपण पाहूयात राष्ट्रपतींची निवड कशी होते। राष्ट्रपतींची निवड ही भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षितरित्या होते। संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात। बघा प्रश्न, संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या गटाला काय म्हणतात? तर निर्वाचन मंडळ असे म्हणतात। राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर 5 वर्षाचा असतो। राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही टिंबटिंब नागरिक असली पाहिजे, तर भारतीय नागरिक असली पाहिजे। दुसरे म्हणजे तिचे वय 35 वर्ष पूर्ण असले पाहिजेत। हा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो।
संविधानाचे संरक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कुणाची असते? तर राष्ट्रपतींवर असते. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी ही राष्ट्रपतीवर असते, हे आपण मागेच पाहिले. एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर संसदेला असतो. या प्रक्रियेला काय म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. पुढे आपण पाहणार आहोत राष्ट्रपतींची कार्ये व अधिकार. संसदेचे अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर, मुदती किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. बघा, पुढीलपैकी राष्ट्रपतींचे अधिकार कोणते असा सुद्धा आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच वेगळा घटक ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे आपल्याला 3 अधिकार दिलेले असतील आणि एक वेगळा अधिकार दिलेला असेल, ते आपले बरोबर उत्तर असेल. लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी आवश्यक असते. बघा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर कोणाची स्वाक्षरी आवश्यक असते? तर राष्ट्रपतींची. प्रधानमंत्र्यांची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती करते. राष्ट्रपती संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख युद्ध असतात. बघा प्रश्न, कोण संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? तर राष्ट्रपती. युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय कोण घेतात? तर राष्ट्रपती घेतात. राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारही आहेत. तर ते कोणते? एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला असतो. आता आपल्याला इथे 2-3 अधिकार दिलेले आहेत. आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकार कोणते आहेत? तर यापैकी आपल्याला कोणते तरी अधिकार दिलेले असतील. संविधानात 3 प्रकारच्या आणीबाणी दिलेल्या आहेत. बघा प्रश्न, संविधानात किती प्रकारच्या आणीबाणी दिलेल्या आहेत? तर 3 प्रकारच्या. राष्ट्रपतींच्या अनुपस्थित त्यांची कामे उपराष्ट्रपती पार पाडतात. बघा प्रश्न, राष्ट्रपतींच्या अनुपस्थित त्यांची कामे कोण पार पाडतात? तर उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते. बघा इथे असा प्रश्न तयार होतो, उपराष्ट्रपतींची निवड कोणाकडून होते? तर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात. बघा प्रश्न, टिंबटिंब हे संविधानात्मक प्रमुख असतात. तर राष्ट्रपती. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने हे राज्यकारभार करत असते. प्रधानमंत्र्यांची कार्ये. प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम काय तयार करावे लागते? तर आपले मंत्रिमंडळ. प्रधानमंत्री त्यांच्या खात्यांचे वाटप करण्याचे काम करतात.
बघा आपल्याला प्रश्न विचारतील, प्रधानमंत्री कोणते काम करतात? तर खात्यांचे वाटप करण्याचे काम करतात. प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. प्रधानमंत्री कशाचे नेतृत्व करतात? तर मंत्रिमंडळाचे. दुसरा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करते? तर प्रधानमंत्री. मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात. बघा प्रश्न, मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात? तर प्रधानमंत्र्यांच्या. माहीत आहे का तुम्हाला, मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानात दुरुस्ती करण्यात आली आहे. तर ती दुरुस्ती कोणती आपण पाहूयात. त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले आहे. बघा आपल्याला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, मंत्रिमंडळाची संख्या या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले आहेत? तर 15% अधिक असणार नाही. मंत्रिमंडळाची कार्य तर ती कोणती आहे ते आपण पाहूयात. मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते. बघा आपल्याला प्रश्न विचारतील, मंत्रिमंडळाचे मुख्य कार्य कोणते? तर धोरणांची अंमलबजावणी करणे. संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते? तर आपण पाहूयात. संसदीय शासन पद्धतीत संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करत असते. बघा प्रश्न, संसदीय शासन पद्धतीत संसद मंत्रिमंडळावर काय ठेवण्याचे प्रयत्न करत असते? तर नियंत्रण, चर्चा आणि विचार विनिमय. कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते. तर ती कोणती चर्चा पाहूयात आपण. कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. तर ही फार महत्त्वाची असते. प्रश्नोत्तरे. संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते. बघा इथे असा प्रश्न तयार होतो, संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या टिंबटिंबापासून होते. तर प्रश्नांनी. पुढील मुद्दा आहे शून्य प्रहर. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. तर हा परीक्षेत आपल्याला याच्यावर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अधिवेशन काळातील दुपारी टिंबटिंबचा काळ हा शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. तर 12चा. अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळावर. बघा पुढचा मुद्दा आहे अविश्वासाचा ठराव. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. बघा प्रश्न, मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग कोणता? तर अविश्वासाचा ठराव. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते. कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी नोकरशाही असते. बघा इथे सुद्धा दोन प्रश्न तयार होतात. कोणत्या मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी नोकरशाही असते? तर कार्यकारी. तसेच कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी टिंबटिंब असते तर नोकरशाही असते.